चला नमस्कार, मी पी व्ही थोरात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एफ-डी-एच्या ज्या तुमच्या आन्सर की अवेलेबल झालेल्या आहेत त्याच्याविषयी तुम्हाला मी सांगितलं होतं की आपल्याला ऑब्जेक्शन कसं घ्यावं लागेल. तर ज्या लोकांना काही प्रश्नाविषयी डाऊट असेल तर अशा लोकांनी ऑब्जेक्शन कसं तुम्हाला वेबसाईटवरती ऑब्जेक्शन घ्यायचं आहे त्याच्याविषयी मी तुम्हाला थोडक्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाची त्याची अपडेट देईल, त्याच्यावरती आपण चर्चा करूयात. त्याचबरोबर आतापर्यंत आपल्याला 30 आणि 31 ह्या 2 दिवसीय एक्झाम ज्या तुमच्या पार पडल्या होत्या त्याच्यामध्ये 30 तारखेच्या 2 शिफ्टचे पेपर भेटलेले आहेत आणि 31 तारखेचे 2 शिफ्टचे पेपर भेटलेले आहेत. जर आपलं सिनियर टेक्निकल असिस्टंट किंवा ॲनालिस्टच्या जर प्रत्येक दिवशी जर 3 शिफ्ट झालेले असतील तर कृपया करून मला टेलिग्रामवरती तुम्ही त्याचं PDF शेअर करू शकता. त्याच्यामध्ये काही अडचणी असतील प्रश्नामध्ये तर त्याच्यावरती आपण नक्की चर्चा करूया. मला 30 तारखेचा सकाळी 9 ते मला वाटते 12चा एक पेपर भेटलेला आहे. त्याचा एक पेपरचं PDF भेटलेलं आहे. त्याच्यानंतर दुपारी जो पेपर होता आय थिंक मला वाटतं 2-3च्या नंतर 5पर्यंत त्याची एक शिफ्टचा पेपर भेटला आहे 30 तारखेला. फक्त 30 तारखेला 12 ते 2च्या आसपास जो पेपर झाला होता कदाचित झाला असेल तर आणि ज्यांच्याकडे PDF असेल तर प्लीज मला टेलिग्रामवरती ते PDF तुम्ही पाठवू शकता किंवा व्हॉट्सअपवरती PDF पाठवू शकता. व्हॉट्सअपचा नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल त्याच्यात तुम्ही मला PDF पाठवू शकता. त्याचबरोबर 31 तारखेला ज्या तुमच्या 2 एक्झाम झाल्या होत्या त्या जर 3 शिफ्टमध्ये जर झाल्या असतील, 2 शिफ्टने झाल्या असतील तर दोन्हीचे पेपर माझ्याकडे आहेत. जर 3 शिफ्टने झाली असेल तर त्या 3 शिफ्टचे पेपर आपल्याला 2 पेपर भेटलेले आहेत त्या 31 तारखेचे. त्या फक्त सकाळचा जो पेपर तुमचा झाला होता 9 ते 12च्या आसपास फक्त 31 तारखेचा तोच पेपर नाही आहे. बाकी 12 ते 3 का 4पर्यंत झालेला पेपर आणि 3 ते 5पर्यंत झालेला ह्या दोन्ही पेपर भेटले 31 तारखेचे. तर लक्षात आलं, ह्या 2 पेपर तुमच्याकडे असतील तर मला तुम्ही व्हॉट्सअपवरती पाठवू शकता. त्याच्यामध्ये काही डाऊटफुल प्रश्न असतील तर नक्कीच त्याच्यावरती आपण चर्चा करूयात. तर अशा प्रकारचं एक नोटिफिकेशन होतं त्याच्यामध्ये तुम्ही खाली बघू शकता. आपल्याकडे 3 तारखेपासून हे ऑब्जेक्शन चालू झालेले आहेत आणि 7 जानेवारीपर्यंत हे ऑब्जेक्शन तुमचे चालणार आहेत. कशाप्रकारे तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचे आता मी तुम्हाला ते थोडक्यामध्ये दाखवून देईल. तुम्हाला लॉग इन डिटेल तुमचे चेक केल्यानंतर लॉग इन केल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे येऊ शकता आपल्या ॲप पोस्टवरती. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा तुमचा विंडो तुमची ओपन होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्शन फॉर्मवरती क्लिक करायचं आहे. ऑब्जेक्शन फॉर्मवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची विंडो ओपन होईल. याच्यामध्ये तुम्ही वर चेक करू शकता फॉर्म टू रेज द ऑब्जेक्शन फॉर्म, ज्याच्यामध्ये तुमचा ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर तुम्हाला दिसत असेल, त्याच्यानंतर तुमचं नाव दिसत असेल, तुमचा मोबाईल नंबर दिसत असेल, तुमचा ईमेल ID दिसत असेल, कुठल्या डिपार्टमेंटची एक्झाम आहे ते आपली कमिशनर फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन रिक्रुटमेंट अशा प्रकारचं नाव दिसत असेल, तुमचं कॅडर नेम म्हणजे पोस्टचं नाव दिसत असेल, ॲनालिटिकल केमिस्ट जर तुम्ही त्यासाठी ऑब्जेक्शन घेत असाल तर, सिनियरसाठी घेत असाल तर त्याचं नाव दिसेल. त्याच्यानंतर तुमची एक्झाम कुठल्या डेटला पार पडलेली आहे त्याची डेट आणि त्याची शिफ्ट. त्याच्यानंतर क्वेश्चन ID सगळ्यात महत्त्वाचं. आता बाकीच्या डिटेल चेंज होत नाहीत, फक्त चेंज होणाऱ्या डिटेल आहेत तुमचा क्वेश्चन ID. याला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे क्वेश्चन ID तुम्हाला खाली दिसत असतील. आता हे क्वेश्चन ID तुम्हाला तुमच्या आन्सर शीटमध्ये रिस्पॉन्स शीटमध्ये दिलेले आहेत. ज्या क्वेश्चनवरती तुमचं ऑब्जेक्शन आहे तर तो क्वेश्चन ID तुम्हाला इथे टाकायचा आहे किंवा सिलेक्ट करायचा आहे. ते टाकल्यानंतर तुम्ही लँग्वेज सिलेक्ट करू शकता. मराठी किंवा इंग्रजी अशा 2 प्रकारच्या लँग्वेज दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर नेचर ऑफ द ऑब्जेक्शन याच्यामध्ये जवळपास एवढे तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. ऑल ऑप्शन इनकरेक्ट. जर एखाद्या प्रश्नामध्ये सर्वच ऑप्शन चुकीचे असतील तर तुम्ही 1 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करू शकता रिझनमध्ये. त्याच्यानंतर 2 नंबरचा ऑप्शन आहे इनकरेक्ट आणि ॲम्बिजियस क्वेश्चन्स. तसा प्रकारचा इनकरेक्ट असेल ऑप्शन तर ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर मल्टिपल करेक्ट ॲन्सर, जर एकापेक्षा जास्त जर ॲन्सर करेक्शन दिले असतील किंवा करेक्ट दिले असतील प्रश्नामध्ये तर त्याला तुम्ही क्लिक करू शकता. इनकरेक्ट ॲन्सर की ॲन्सर चुकीचे दिलं असेल तर तुम्ही त्याला क्लिक करू शकता किंवा आउट ऑफ सिलेबस असेल प्रश्न तर तुम्ही त्याला इथे टिक करू शकता. लक्षात येते अशा प्रकारचे तुम्हाला इथं नेचर ऑफ द ऑब्जेक्शनमध्ये वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत. त्याच्यानंतर डू यू हॅव वॉन्ट ॲड रिमार्क्स, जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही त्याच्यामध्ये रिमार्क ॲड करायचं असेल, काही टिप ॲड करायची असेल तर नक्कीच तुम्हाला इथं ऑप्शन दिलेलं आहे. येस जर तुम्ही इथे केलं तर तुम्हाला अशा प्रकारे क्लॅरिफिकेशन, एक्सपेक्टेड, करेक्ट ॲन्सर आणि रिमार्क अशा प्रकारचे महत्त्वाचे 3 ऑप्शन दिलेले आहेत. त्याच्यापैकी तुम्ही इथं क्लॅरिफिकेशन देऊ शकता किंवा एक्सपेक्टेड करेक्ट ॲन्सर इथं मेन्शन करू शकता आणि रिमार्कच्या स्वरूपामध्ये एखादी तुम्ही नोट इथं देऊ शकता. लक्षात येते. त्याच्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला अमाऊंट दिसत असेल ₹100, तर प्रति ऑब्जेक्शन ₹100 एवढं ऑब्जेक्शन फीस त्यांनी ठेवलेली आहे. जर तुम्हाला एका प्रश्नाचं ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर त्याला तुम्हाला ₹100 पे करावं लागतील. तर अशा प्रकारे खाली तुम्हाला डॉक्युमेंट अपलोडचं सुद्धा एक ऑप्शन दिलेला आहे, क्लिक हिअर टू अपलोड. तर याच्यामध्ये आपल्याला जेही रेफरन्स सोर्स आपण कदाचित देऊ, पुस्तक देऊ, एखादा रेफरन्स सोर्स जोही असेल तुमच्याकडे तर तो तुम्ही त्याचं इथं PDF अपलोड करू शकता आणि खाली तुम्हाला सबमिट बटन दिसत असेल तर तुम्ही त्याला क्लिक करून अशा प्रकारे सक्सेसफुली तुमचं ऑब्जेक्शन रेज करू शकता. लक्षात येते. अशा प्रकारच्या फिलअप करण्याच्या फक्त महत्त्वाच्या 3 ते 4च कॉलम आहेत, ज्याच्यामध्ये क्वेश्चन
आय डी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे, लँग्वेज सिलेक्ट करायची आहे, नेचर ऑफ द ऑब्जेक्शन सिलेक्ट करायचं आहे, रिमार्क टाकायचं असेल तर यस करून तिथं रिमार्क लिहायचं आहे आणि तुम्हाला खाली एक तुम्ही रेफरन्स पुस्तक जेही असेल किंवा जेही तुम्हाला तिथं अटॅच सपोर्टिंग डॉक्युमेंट जोडायचं आहे त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये असेल किंवा तुम्हाला जेही तिथं सपोर्टिंग डॉक्युमेंट द्यायचं असेल की माझं ॲन्सर कसं खरं आहे किंवा या रिसोर्सेसमध्ये अशा प्रकारचं ॲन्सर दिलेलं आहे, तर ते तुम्ही इथं PDF स्वरूपामध्ये अपलोड करू शकता आणि सबमिट केल्यानंतर तुम्ही सक्सेसफुली अशा प्रकारे डिपार्टमेंटकडे जे ऑब्जेक्शन आहे ते रेज करू शकता. तर अशा प्रकारची महत्त्वाचं ही अपडेट होती. ज्या लोकांना प्रश्नाविषयी कन्फ्युजन आहे, काही प्रश्न चुकीचे दिलेले असं वाटत असेल किंवा ॲन्सर चुकीचे दिले असं वाटत असेल तर नक्कीच ते लोक अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप ऑब्जेक्शन रेज करू शकतात. प्रश्नामध्ये जो सिक्वेन्स नंबर आहे तो व्यवस्थित केअरफुली आपल्याला इथे क्वेश्चन ID पुट डाऊन करायचा आहे, सिलेक्ट करायचा आहे आणि अशा प्रकारे आपण व्यवस्थित केअरफुली ह्या गोष्टी फिलअप करून ऑब्जेक्शन घेऊ शकतो. तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती. बाकी सांगितल्याप्रमाणे जर ते 2 पेपर 30 तारखेचा पेपर आणि 31 तारखेचा त्या शिफ्टचा पेपर जर तुमच्याकडे असेल, 30 तारखेचा दुपारचा पेपर आणि 31 तारखेचा सकाळचा पेपर तुमच्याकडे असेल तर प्लीज मला तुम्ही व्हॉट्सअपवरती पाठवू शकता आणि त्यामधले काही प्रश्न महत्त्वाचे काही करेक्शन असेल तर नक्कीच आपण ते येणाऱ्या व्हिडिओमध्ये कव्हर करायचा प्रयत्न करू. त्याचबरोबर बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपल्या सेक्शन बॉक्समध्ये त्याचे स्कोअर पाठवलेले आहेत, तर नक्कीच त्याच्यावरती पुन्हा एखादा सेपरेट व्हिडिओ देईल की कुठल्या लोकांनी आपल्या वेगवेगळ्या कमेंटमध्ये आपापले स्कोअर जे आहेत ते सजेस्ट केलेले आहेत किंवा टाकलेले आहेत आणि त्याच्यावरून ओव्हरऑल आपल्याला लक्षात येईल की आपले जे फॉलोअर जे लोक आपल्याला फॉलो करतात आणि ओव्हरऑल कोणाचा स्कोअर किती आलेला आहे आणि एक्सपेक्टेड कट ऑफ किती जाऊ शकतो त्यावरून एक आपल्याला थोडासा अंदाज येईल. तसं परफेक्ट कोणालाही सांगता येत नाही की कट ऑफ किती जाईल, पण ओव्हरऑल एक अंदाज येण्यासाठी आपण ज्याही कमेंट केलेल्या आहेत त्या पिकअप करून पुढच्या व्हिडिओमध्ये त्याची पॉसिबल झाले तर नक्कीच मी तुम्हाला अपडेट देईल. तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वाची अपडेट तुम्हाला व्हिडिओ मी यूट्यूब चॅनलवरती, त्याचबरोबर आपलं टेलिग्रामचं चॅनल आहे आयडियल फार्मसी कोचिंग, त्याच्यावरती देत असतो. पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी तुम्हाला या यूट्यूब चॅनलवरती आणि त्या टेलिग्राम चॅनलवरती जॉईन करू शकता. तर आजच्या फक्त एवढंच. भेटूया काही पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. काळजी घ्या. जय हिंद. वंदे मातरम.